नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या पॅलेट गनच्या वापराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरातील पत्रकार बैठकीत केलाय। तरुण पिढीला आपल्या भविष्याची चिंता भेडसावतीये, त्यातूनच दिल्लीत जेनझीचं आंदोलन उभं राहिलंय। आपल्या भविष्याविषयी जागरूक झालेली तरुण पिढी 2019च्या निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन घडवेल, असा दावा त्यांनी यावेळी केला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षण मंत्री होण्याच्या योग्यतेचे नाहीत, त्यामुळे शैक्षणिक सुधारणा घडवून विद्यार्थी केंद्रित शिक्षण धोरण राबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नवा शिक्षण मंत्री शोधावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिलाय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, माजी मंत्री धर्मेंद्र प्रधान, मनुष्यबळ विकास मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर चव्हाण यांनी सडकून टीका केली। शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले। पेपरफुटीसारख्या घटनांमुळे तरुण पिढीला आपल्या भविष्याची चिंता भेडसावतीये, त्यातूनच दिल्लीत जेनझींचं आंदोलन उभं राहिलं। ही एक आंदोलनाची सुरुवात होती। या तरुणाईमुळे सन 2029च्या निवडणुकीत देशात सत्ता परिवर्तन होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला। सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही आणि त्यामुळे जे काही करायचं ते आत्ता केलं पाहिजे आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे। 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं। आणि देशातलं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं ते तिथं आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं। त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे ते आता आपल्याला स्पष्ट दिसतंय आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मुवमेंटला मिळेल। धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा द्यायला तयार नव्हते, पण जेनझींच्या दबावामुळे प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। कायदा आणि सुव्यवस्थेविषयी घडणाऱ्या सर्व घटनांची माहिती गुप्तचर यंत्रणांमार्फत केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधानांना मिळत असते आणि राज्यकर्त्यांच्या आदेशानुसारच अधिकारी निर्णय राबवतात। त्यामुळे दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पॅलेट गनच्या वापराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत येत नाहीत, हा खरं तर भारतीय जनतेचा आणि राज्यघटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली। एकीकडे जेनझी आपलीच मुलं असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत सांगतायत, पण त्यांच्याच संघटनेचे अतुल लिमये आणि भाजपचे अनेक नेते त्या विद्यार्थी आंदोलकांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करतायत। मोहन भागवतांनी अशा व्यक्तीला समज दिलेली नाही, हा भागवत यांचा दुतोंडीपणा असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शिक्षण मंत्री होण्याच्या योग्यतेचे नाहीत। शैक्षणिक सुधारणा घडवून विद्यार्थी केंद्रित शिक्षण धोरण राबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नवा शिक्षण मंत्री शोधावा, असा सल्ला चव्हाण यांनी दिला। एप्स्टीन फाईलमध्ये भारताच्या पंतप्रधानांसह आणखी 2 बड्या हस्तींची नावं असल्याचा खळबळजनक दावा यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। केंद्र सरकारच्या माध्यमातून सेमीकंडक्टरच्या 12 कंपन्या भारतात आल्या, पण त्यापैकी एकही कंपनी महाराष्ट्रात आलेली नाही। महाराष्ट्रात खंडणी दिल्याशिवाय उद्योग सुरू करता येत नाही, असा घणाघाती आरोप चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केलाय।